हाय मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? तर हिरवागार असा हा पुदिना चिवडा आपण बनवलेला आहे. पुदिना भडंग चिवडा. तर कोणाकोणाला आवडतो भडंग चिवडा? तोही पुदिना घालून केलेला आहे. मस्त असा कुरकुरीत, खमंग, स्वादिष्ट, हेल्दी असा हा पुदिना भडंग चिवडा. तर चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा. मस्त खा, स्वस्त राहा. थँक्यू सो मच. हॅलो फ्रेंड्स, राणी किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवलेले आहे खूप खास अशी रेसिपी. तर आपण बनवलेली आहे पुदिन्याची छान अशी भडंग बनवलेली आहे. हिरवीगार अशी भडंग आणि स्वादिष्ट, खमंग, भरपूर असं कॅल्शियम मॅग्नेशियम असणारी ही भडंग बनवलेली आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर हिरवीगार अशी पुदिन्याची भडंग, नक्कीच ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. काय साहित्य कसं प्रमाण आहे ते पाहून घेऊया. इथे आपण पुदिना भडंग बनवण्यासाठी 1 किलो असे मुरमुरे घेतलेले आहेत. तर हे पहा, स्वच्छ करून घेतलेले आहेत, निवडून घेतलेले आहेत आणि हे रोस्ट सुद्धा करून घेतलेले आहेत. पाहू शकता, अगदी असं कुरकुरीत झालेले आहेत. तर हे छान रोस्ट करून घेतले. त्यासाठी आपण साहित्य काय घेतले ते पाहणार आहोत. तर आपण इथे साहित्य पहा, एवढं घेतलेलं आहे. तर पुदिना असा आपण भरपूर असा पुदिना घेतलेला आहे. स्वच्छ धुवून निवडून असा मी घेतलेला आहे पुदिना. तर 1-2 मुठी अशा ह्या पुदिन्याच्या घ्यायच्यात 1 किलोला. त्यानंतर इथे घेतलेले आहे कोथिंबीर. कोथिंबीर सुद्धा स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर इथे शेंगदाणे असे 1-2 मुठी अशा शेंगदाणे घेतलेले आहेत, पाव किलो. त्यानंतर इथे आहे लसूण. तर हा लसूण मी अशा दुईफोडी करून चिरून घेतलेला आहे. हा आपण तळणार आहोत, त्यासाठी मी अशा पद्धतीने तो चिरलेला आहे. 1 लिंबू घ्यायचे आपण. लिंबानं आपल्या भडंगला छान अशी चव येते, त्यासाठी 1 लिंबू घ्यायचे. त्यानंतर भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे. त्याचबरोबर मिरची घेतलेली आहे, 5-7 मिरची आणि अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. आणि इथे आहेत जिरे, ओवा आणि दालचिनी. तर हे आपण सगळं तळून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण हे मिक्सरला लावणार आहोत. तर पाहू शकता, एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे. तर चला आपण हे सर्व रोस्ट करून घेऊया. इथे आपण कढई ठेवलेली आहे आणि तेल ओतून घेतलेले आहे त्याच्यामध्ये. तर आता आपण प्रथम हे जे शेंगदाणे आहेत ते आपण तळून घेणार आहोत. आपले शेंगदाणे छान असे तळून घेतलेले आहेत. तर आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया सर्व. छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपण तेलामध्ये तळून घेतलेले आहे. आता आपण बदाम घेणार आहोत. तर इथे पाहू शकता, मी बदाम हे सुद्धा तेलामध्ये मी तळून घेणार आहोत. बदामाने काय होतं, ते पण आपल्या दाताखाली जरासं चिवड्यामध्ये आले तर छान असे वाटतात, कुरकुरीत असे. तर थोडेसे असे मी बदाम घेतले त्याच्यामध्ये. हे सुद्धा छान असे तळून घ्यायचे. ते आपले बदाम सुद्धा छान असे तळले गेलेले आहेत. हे आपण काढून घेऊया. आता आपण कढीपत्ता तळून घेणार आहोत. तर आपण हा लसूण तळून घेऊया. हा छान असा कुरकुरीत होईपर्यंत हा तळून घ्यायचा, जेणेकरून आपल्या दाताखाली छान अशी त्याची चव येईल. तर असा तळून घेणार आहोत आपण. पाहू शकता
आपला लसूणसुद्धा छान असा फ्राय झालेला आहे, अगदी कलर आलेला आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. आपण कढीपत्ता सुद्धा छान असा तळून घेतलेला आहे. तर इथे आपण घालून घेऊया. आपण निम्मा कढीपत्ता मिक्सरला लावण्यासाठी ठेवणार आहोत. एवढा कढीपत्ता आपण निम्मा ह्याच्यामध्ये घातलाय आणि हा मिक्सरला लावून घेणार आहोत. आता आपण इथे मिरची ह्याच्यामध्ये त्याचबरोबर जे जिरे आहेत ते सुद्धा आपण मिरची उडकी आहे तर आपण जिरे पण त्यातमध्येच घालून घेऊया, जेणेकरून छान असे भाजून निघतील. आणि ओवा आणि दालचिनी त्याचबरोबर आपण हा सुद्धा तळून घेणार आहोत. ह्याचं सर्व आपल्याला मिक्सरला लावायचं, त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण सर्व असं तळून घेणार आहोत. इथे पाहू शकता आपण जो पुदिना, कोथिंबीर, मिरची सर्व ह्याच्यामध्ये तळून घेतलेलं. आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया, कारण आपल्याला हे मिक्सरला लावायचं. आता हे आपण मिक्सरला लावून आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपण हे जे पुदिना, कोथिंबीर तळून घेतली, मिरची ह्याच्यामध्ये आपण घालून घेतली. त्यानंतर अद्रक हे सुद्धा ह्याच्यामध्ये बारीक करून घ्यायचे आणि त्याचबरोबर कढीपत्ता आणि कच्चा लसूण, जेणेकरून छान असा वास येईल त्यासाठी कढीपत्ता आणि लसूण बारीक करून घेऊया. तर इथे आपलं वाटण असं करून घेतलेलं आहे. तर आता आपण हे तेलामध्ये टाकून छान असं रोस्ट अजून करून घ्यायचे. आता आपण ह्या कढईतल्या तेलामध्येच आता थोडीशी बडीशेप घालून आपण तळून घ्यायचे, ही छान असे रोस्ट करायचे. आणि आता त्याच्यामध्येच आता आपण हळद घालणार आहोत. ह्याच्यामध्ये कोणता मसाला वगैरे, चिवडा मसाला वगैरे घालायची गरज नाही आहे, तर फक्त आपण हळद घालून घ्यायचे. आपली बडीशेप छान तळली गेले. हळद घातल्यानंतर जे आपण हे बारीक मिक्सरला केले ते घालून घ्यायचे. छान असं आपण हे परतून घ्यायचं. आणि त्यामध्येच आता आपण लिंबू घेतलेला, तो अर्धा लिंबू आहे, त्यातला आपण हा रस पिळून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्या चिवड्याला, भडंगला छान अशी चव येईल. गॅस आपण आता बारीक करायचे आणि गॅस बारीक केल्यानंतर आता आपण हे छान असं रोस्ट झालेलं आहे. तर आता आपण त्यामध्ये जे मुरमुरे आपण हे केले ते आता याच्यामध्ये सर्व मसाला तो घालून घ्यायचे. हाही छान असा भाजला गेला. आता जर आपण कच्चं मिक्सरला काढलं असतं तर ते लवकर भाजलं गेलं नसतं, त्यामुळे आपण हे पुदिना वगैरे पहिल्यांदा फर्स्ट आपण तळून घ्यायचं आहे, जेणेकरून छान असं त्याचा कलर पण आपल्या मुरमुऱ्यांना लागेल. तर आता आपलं छान असं हे बॅटर तयार झालेलं आहे. हे पहा, आता आपण इथे पहा हे जे मुरमुरे आणि कढीपत्ता सर्व ह्याच्यामध्ये घातलेलं साहित्य आपण हे असंच ह्याच्यामध्ये घालून घेऊया. आता आपले मुरमुरे सुद्धा छान असे कुरकुरीत झालेले आहेत. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि छान असा कलर पहा कसा येतोय ह्याला मुरमुऱ्यांना, पुदिन्याचा हिरवागार असा कलर आपला येतोय. आता तर हे छान असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर मीठ घालून घेऊया. तर इथे पाहू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान असं आपल्या इथं हिरवा कलर आलेला आहे. अगदी भडंग आपली हिरवीगार दिसत आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचे चवीनुसार. तर हे सैंधव मीठ आहे, तुम्हाला चवीनुसार तुम्ही घालू शकता. आता परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचे आणि असंच अगदी मंद गॅसवरती परत एकदा हे छान असा मुरमुरा कुरकुरीतपणा येऊन द्यायचं आहे त्याला, कारण आपण ते पुदिना वगैरे मिश्रण घातल्यामुळे थोडंसं परत ओलं झालं. तर आपण हे छान असं मंद गॅसवरती आपण रोस्ट करून घ्यायचं.
पाहू शकता किती सुंदर असा आपला खमंग आणि स्वादिष्ट असा पुदिन्याचा भडंग बोलू शकता किंवा चिवडा बोलू शकता, छान असा झालेला आहे. तर आपण आता थोड्या वेळ आपण एक 10 मिनटं ह्याला असंच मंद गॅसवरती ठेवून देणार आहोत. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली का? तुम्ही ही रेसिपी माझी कुठून पाहता नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. तर आपण थोडा वेळ आपण ह्याला ठेवून देऊया असंच थोडंसं रोस्ट होण्यासाठी छान असं. हॅलो फ्रेंड्स, राणी किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवलेले आहे खूप खास अशी रेसिपी. तर आपण बनवलेली आहे पुदिन्याची छान अशी भडंग बनवलेली आहे, हिरवीगार अशी भडंग आणि स्वादिष्ट खमंग भरपूर असं कॅल्शियम मॅग्नेशियम असणारी ही भडंग बनवलेली आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर हिरवीगार अशी पुदिन्याची भडंग, नक्कीच ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. काय साहित्य कसं प्रमाण आहे ते पाहून घेऊया. तर इथे पाहू शकता आपला 10 मिनिटं छान असा रोस्ट झालेला आहे चिवडा भडंग. तर छान असा रोस्ट झालेला आहे. आता तुम्हाला हे पहा अगदी कुरकुरीत असं झालेलं आहे पहा. आणि हिरवागार असा हा आपला चिवडा दिसत आहे, भडंग छान असे हे झालेलं आहे. हे पहा खूप छान स्वादिष्ट असं झालं. आपण आता एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. आपण इथे एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. पाहू शकता किती सुंदर असा हेल्दी असा हिरवागार आपला हा चिवडा भडंग आपली इथे तयार झालेले आहे. आणि खूप कुरकुरीत आणि स्वादिष्ट असा भडंग आपली ही तयार झालेली आहे. तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. मस्त असा पुदिन्याचा हिरवागार चिवडा भडंग आपली इथे तयार झालेली आहे. तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही करून पहा आणि प्लीज सबस्क्राईब करा. कुठून पाहता व्हिडिओ ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. माझ्या व्हिडिओज तुम्हाला रेसिपी आवडतात का हे पण सांगा कमेंट्समध्ये. तर मस्त खा, स्वस्त राहा. चला आपण भेटूया अशाच न्यू रेसिपीसहित. तोपर्यंत थँक्यू सो मच.